निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार नाही असे चित्र आहे। वंचितने अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत, तर काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा जाहीर केला आहे। मीडियाशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की वंचित बहुजन आघाडीची दखल देश पातळीवर घेतली जात आहे। आधी वंचितला कोणी विचारत नव्हते, आता मात्र वंचितविषयी चर्चा आहे। भाजपला टक्कर देण्याची क्षमता वंचित बहुजन आघाडीमध्येच आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे। या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातील बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला। वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी आता जाहीर केले आहे। आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला, असे आंबेडकर म्हणाले। अंतिम जागा वाटप जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही सर्वांना सोबत घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला। आमच्यासोबत अनेक जण आलेत, पण ज्यांनी एकही जागा न मागता पाठिंबा दिला, मी त्यांचे आभार मानतो। प्रकाश आंबेडकर यांनी जरी काही म्हटलं तरी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही। त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।